महत्त्वाचे प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। राज्यात प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसिन मिळणार। 37,44,000 लिटर केरोसिन वाटपाला केंद्राची मंजुरी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं मोठं पाऊल। राज्यात चौथ्या दिवशीही पेट्रोल पंपाबाहेर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा। इंधन साठा मुबलक असून सुद्धा अफवांमुळे नागरिकांची पंपाबाहेर गर्दी। शेतरस्ते अडवणारे थेट 5 वर्ष सरकारी योजनांसाठी होणार अपात्र। आधार कार्ड, फॉर्मर आयडी त्याचबरोबर तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्र्यांचा निर्णय। सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी। मुंबईच्या दिशेने 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा। वाहतूक कोंडीमुळे खारघर पासून नेरूळ पर्यंत कोंडी। भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती। फॉरेन्सिकसह एसआयटी कडून खरातच्या कार्यालयाची तपासणी। एसआयटी कडून ऑफिस सील। भोंदू खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण। आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाचीही होणार चौकशी। तर नाशिक रोड परिसरामधील एक ज्वेलर सुद्धा पोलिसांच्या रडारवर। अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चाही करू नये। संभाजी भिडेंची भोंदू खरात प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया। संजय राऊतांनी खासदारकीसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? प्रियंका चतुर्वेदींचे संजय राऊतांना सवाल। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। बैठकीतील नाराजी नाट्याची चर्चा। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पोलीस मुख्यालयात हजर। तुषार दोशींकडून दैनंदिन कामकाजाला सुरुवात। एसपी तुषार दोशींचं निलंबन टळल्याची चर्चा। अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस मटण विक्री बंद। नगर परिषदेच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि इराणचा भारताला सर्वात मोठा दिलासा। हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना जाण्याची परवानगी। भारताचा इंधन टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यालयामध्ये एसआयटीचं पथक दाखल झालं आहे। फॉरेन्सिक टीमसह एसआयटीचं पथक अशोक खरातच्या कार्यालयामध्ये कसून चौकशी करतायत। तपासणी केली जातेय। अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती सुरू आहे। अशोक खरातवर नाशिकमध्ये 8 गुन्हे दाखल करण्यात आले। आणि या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत नाशिकमधून। लक्ष्मण, काय सांगाल? हा जो भोंदू बाबा आहे त्याचे वेगवेगळे कारनामे समोर येत असतानाच आता एसआयटीची ही चौकशी, काय काय सापडलंय या ठिकाणी? फरा भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यालयाची काही वेळापूर्वी एसआयटीच्या मार्फत चौकशी करण्यात आली। त्या चौकशीच्या वेळी स्थानिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे अधिकारी जे आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। भोंदू बाबा अशोक खरात याच्या बाबतीत जे काही तांत्रिक पुरावे पोलिसांना कलेक्ट करायचे आहे ते तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते आता एसआयटीच्या माध्यमातून केलं जात आहे। एसआयटीने काही दिवसांपूर्वी या भोंदू बाबा अशोक खरातला ज्यावेळेला न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळेला न्यायालयात हजर केल्यानंतर ज्या मुद्द्यांवरती पोलीस कस्टडी मागण्यात आलेली होती त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशोक खरात याने त्याच्या कार्यालयात येणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना काही औषध तो पाजायचा, काही पेढे खाऊ घालायचा, काही द्रव्य त्यांना पिण्यासाठी द्यायचा। हे द्रव्य नेमकं काय होतं, तो मिठाई नेमकी काय होती याचं माहिती जी आहे ती त्यांना घ्यायची होती। आणि म्हणून आज एसआयटीचं पथक जे आहे ते भोंदू बाबा अशोक खरातचं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेलं होतं। आणि ओकस प्रॉपर्टीच्या चौकशीमध्ये त्यांनी काही फिंगरप्रिंट्स जे आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहे, काही
तांत्रिक पुरावे त्यांनी कलेक्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि या तांत्रिक पुराव्यांमध्ये त्यांनी त्या कार्यालयाचे काही फोटोग्राफ्स जे आहेत ते देखील काढलेले आहे. जो व्हिडिओ सोशल मीडियावर समाज माध्यमांवरती व्हायरल झाला महिलांचं लैंगिक शोषण करतानाचा, तो जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या आधारावर त्या कार्यालयातला आतमधले जे पुरावे आहे ते सगळे पुरावे कलेक्ट करण्याचं काम आता SIT कडनं केलं जात आहे. कारण येत्या पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा अशोक खरातचे अर्थात रविवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि रविवारपूर्वी अशोक खरातचे सगळे कागदपत्र जे आहे ते त्यांना कलेक्ट करायचे आहे, पुरावे गोळा करायचे आहे. कारण त्याच पुराव्यांच्या आधारावर अशोक खरातची पुढच्या काळातली पोलीस कस्टडी जी आहे ती त्यांना मिळवायची आहे आणि यामध्ये ह्या सगळ्या तपासामध्ये काही निष्पन्न होतं का हे देखील न्यायालयाला त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आता तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज SITच्या पथकानं ओकस प्रॉपर्टीचं जे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेलं या अशोक खरात भोंदूबाबाचं जे ऑफिस आहे, ज्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण झालं त्या ठिकाणच्या ऑफिसची सगळी तपासणी केलेली आहे. काही तांत्रिक पुरावे देखील त्यांनी कलेक्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता रविवारपर्यंत आणखी काही पुरावे ते गोळा करतात का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे लक्ष्मण, एकूणच काय काय समोर येतं ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात.